खांडबारा, 2 मोटरसायकलींची भीषण धडक, 2 तरुणांचा जागीच मृत्यू, 1 गंभीर जखमी. खांडबारा मार्गावर भादवड गावालगत सोमवारी दुपारच्या सुमारास 2 मोटरसायकलींची समोरासमोर भीषण धडक होऊन 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर या अपघातात 1 तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खांडबारा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले. मात्र अपघातानंतर बराच वेळ रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यामुळे मृत तरुणांचे मृतदेह खासगी रिक्षाद्वारे खांडबारा ग्रामीण रुग्णालयात हलवावे लागलेत. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गंभीर जखमी युवकाला तातडीने उपचारासाठी खांडबारा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. मृत्यू झालेल्या दोन्ही तरुणांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. दरम्यान अपघातासारख्या गंभीर घटनांमध्ये वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न होणे ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याची मागणीही या निमित्ताने होत आहे. खांडबारा नंदुरबार रस्त्यावर भीषण अपघात झालेला आहे. तिथं टायमावर रुग्णवाहिका न पोचल्यामुळे तरुणांना आपला प्राण गमावा लागला आहे. खाजगी रिक्षामध्ये तरुणांना घेऊन खांडबारा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर माझी प्रशासनाला हीच विनंती आहे की रुग्णवाहिका ही उपलब्ध करून द्यावी. खांडबारा नंदुरबार रस्त्याचं काम. नमस्कार. आज खांडबारापासून तर भादवडच्या मध्यभागी ॲक्सिडेंट झाला. 1 तासपर्यंत ॲक्सिडेंट होऊन जे नौजवान आहे पडून राहिल्या. खांडबाराला संपर्क केल्यानंतर सुद्धा रुग्णवाहिका उपलब्ध नाही झाली. कारण 1 तासपर्यंत जर रस्त्याचे काम चालू आहे, रुग्णवाहिका जर उपलब्ध झाली नसेल तर मला सांगा, जर योग्य वेळेस रुग्णवाहिका उपलब्ध झाली असती तर ते 2 तरुण मेले आहे ते जिवंत झाले असते. 1 तरुण आता नंदुरबारला पाठवलेलं आहे. मला असं वाटतं की रस्त्याचे काम सुरू आहे तर प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे. जर रस्त्याचे काम चालू आहे तर नेहमी ॲक्सिडेंट होत असतात. मग हे ॲक्सिडेंट थांबवायचे असेल तर तुम्ही उदाहरणार्थ खांडबारा असेल, नंतर विसरवाडी असेल किंवा जवळजवळ कुठे पण असेल त्या ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या पाहिजे, एक्स्ट्रा उपलब्ध झाल्या पाहिजे. जर हे आदिवासी जिल्हा आहे म्हणून अशी असुविधा आहे का? सर्वात महत्त्वाचे काय, आदिवासी लोकांचे जे मृत्यू झाले आहे त्यांना काही महत्त्व नाही का असा प्रश्न पडतो. म्हणून प्रशासनाला आव्हान करतो की रुग्णवाहिका एक्स्ट्रा खांडबाऱ्याला उपलब्ध करून द्यावे. कारण की तरुण 1 तासपर्यंत तिथे पडलेले होते. जर लवकर जर सुविधा प्राप्त झाली असती तर कदाचित ते तरुण वाचले असते. आज 2 तरुणांची मृत्यू झाली आहे. तर आता आज बघा, असे तरुणांचे मृत्यू झाले, उद्यापासून किती तरुण मरू शकतात. म्हणून प्रशासनाला विनंती करतो की त्याने लवकरात लवकर रुग्णवाहिका उपलब्ध केली पाहिजे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी.